गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। भारताच्या संस्कृतीमध्ये ज्या गुरुजनांचा एवढा मान केलेला आहे त्या सर्व गुरुजनांना अर्थात माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार। मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टरमाइंड करिअर अकॅडमी या महाराष्ट्रातल्या नंबर 1 ऑनलाईन व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे। आज आपण टीटी पेपर 1 आणि टीटी पेपर 2 या दोनही परीक्षांमध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकातील घटक क्रमांक या विषयातील घटक क्रमांक 2 पाहायला शिकणार आहोत। तो कुठला घटक आहे, कसा आहे हे पाहण्यापूर्वी महाराष्ट्रातील हजारो माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींचा एक प्रश्न मेसेजच्या रूपानं यूट्यूबवरील कमेंट्सच्या रूपानं येत होता। त्या प्रश्नाचा अगोदर मला उत्तर शोध सांगायचं। प्रश्न काय होता? प्रश्न होता, सर 2 महिन्यात माझा अभ्यास होईल का? 2 महिन्याच्या अभ्यासामध्ये मी टीईटी परीक्षा क्रॅक करेल का? मी पात्र होईल का? असं हे लेक्चर ऐकणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक शिक्षिकेला असं 100% वाटते। हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे। तर याचं उत्तर काय ऐका। एक प्रवासी, जुन्या काळची गोष्ट आहे, एक प्रवासी एका गावाला निघालेला असतो। त्या गावात बस जात नसते। गावाच्या शेजारी एक 10-20 किलोमीटर अंतर माहिती नसतं, पण एक अंदाज गावाच्या काही अंतरावर एक हायवे जात असतो आणि त्या हायवे पासपर्यंत बस जात असते। बसने हा प्रवासी त्या हायवेपर्यंत गेला, बसमधून उतरला। बसमधून उतरल्यानंतर आता ते गाव किती अंतरावर आहे, किती दूर आहे, किती वेळ लागेल, रस्ता कसा आहे हे काही माहिती नाहीये त्याला। अगदी तुमच्यासारखंच की हा अभ्यासक्रम किती कठीण आहे, मला पचेल का, माझ्या स्मरणात राहील का, अगदी असाच प्रकारचे प्रश्न, अशाच प्रकारचा भांबवून तो प्रवासी गेला होता। कारण त्याचा हा पहिल्यांदाच प्रवास होता। बरं, चालायला लागला आणि तेवढ्यात रस्त्याच्या बाजूला एक वडारी काहीतरी खोदकाम करत होता, काहीतरी दगडा मातीचं काम करत होता। आणि मग त्याला एक आशेचा किरण दिसला की हा वडारी माणूस, हा खोदकाम करणारा माणूस आपल्याला पुढच्या गावाबद्दल माहिती सांगेल। आणि म्हणून तो व्यक्ती थांबला, तो प्रवासी थांबला आणि त्या वडारी माणसाला, त्या खोदकाम करणाऱ्या माणसाला विचारतोय, अहो काका, मला त्या पुढच्या गावाला जायला किती वेळ लागेल? सेम असत, सर 2 महिन्यात माझ्या टीईटीचा अभ्यास होईल का? सेम असाच प्रश्न या प्रवाशाला सुचलाय की, आणि तो प्रवासी या माणसाला विचारतोय, शेजारी खोदकाम करणाऱ्या व्यक्तीला विचारतोय की, काऊ काका, मला पुढच्या गावाला जायला वेळ किती लागेल? ते खोदकाम करणाऱ्या काकाने पाहिलं, काम बंद केलं नाही आणि काम चालू ठेवताच ते म्हणले, चालता हो म्हटल्यानंतर या प्रवाशाला धक्काच बसला। मी याला एवढं प्रेमानं काका म्हणतोय आणि तरी चालता हो किती उद्धटपणा आहे। बायचान्सच्या प्रवाशाच्या मनात आलं की यांनी काहीतरी वेगळं ऐकलेलं असावं, चुकीचं ऐकलेलं असावं, म्हणून आपण परत सांगावं। म्हणून या प्रवाशानं पुन्हा एकदा त्या काकांना, खोदकाम करणाऱ्या व्यक्तीला विचारलं की, अहो काका, मी या भागात नवीन आहे, मला अमक्या पुढच्या गावाला जायचंय, तर ते गाव या ठिकाणावरून किती अंतरावर आहे आणि मला त्या ठिकाणी जायला किती वेळ लागेल हे सांगा। आता मात्र त्या खोदकाम करणाऱ्या काकांनी काम बंद केलं, उभा राहून त्यांनी त्या प्रवाशाला सांगितलं, चालता हो म्हणतोय ना? अरे, मी एवढं प्रेमाने बोलतोय आणि हा माणूस डायरेक्ट चालता हो म्हणतो, काय उद्धटपणा आहे, काय करावा सुचेना। तेवढ्या त्या प्रवाशाच्या मनात परत विचार आला की पुढे आपल्याला कुणीच जर भेटलं नाही तर आपल्याला हे गाव किती अंतरावर आहे, कसा रस्ता आहे, काहीच माहिती नाही। म्हणून एकदा शेवटचा प्रयत्न, शेवटची विनंती करून तर विचारू। म्हणून या प्रवाशानं पुन्हा एकदा विनवणी केली, 2 पावलं त्या खोदकाम करणाऱ्या व्यक्तीच्या जवळ गेलाय आणि हा प्रवासी हात जोडून विचारतोय, अहो काका, मला इकडचं काहीच माहिती नाही, मला अमक्या पुढच्या गावाला जायला वेळ किती लागेल? तेव्हा त्या खोदकाम करणाऱ्या व्यक्तीने काम तर थांबवलं, हातातला टिकाव खांद्यावर घेतला आणि म्हणला, चालतो म्हणतोय ना?
आता मात्र प्रवासी घाबरला आणि झपझप 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 चालायला लागला. जसा 10-20 पावलं चालत गेलाय तसा तो वडारी माणूस धावत धावत त्याच्यापाशी आलाय आणि त्या वडारी माणसाने त्याला सांगितलंय या वेगाने गेला तर तो अर्ध्या तासात पोहोचेल. तुम्ही एका जागेवर थांबलात, अभ्यास सुरू केला नाही, अभ्यासाचं नियोजनच केलं नाही आणि शेळके सरांना विचारतात, शेळके सर टी मी पात्र होईल का? प्रत्येकाकडे 24 तास आहेत. या 24 तासातल्या प्रत्येक तासामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला 60 मिनिटं आहेत. 60 मिनिटातील प्रत्येक मिनिटामध्ये जे 60 सेकंद आहेत ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेत. मग तुम्ही त्या वेळेचा कसा सदुपयोग करताय, जास्तीत जास्त किती वेळ तुम्ही वापरताय, त्या वेगानं तितक्या वेगानं तुमचा अभ्यास होणार आहे आणि 2 महिन्यात काय 1 महिन्याच्या अभ्यासामध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे, तुम्ही टी पात्र होणार आहे. अशी साधी सोपी गोष्ट आहे तुमच्या अभ्यासासंदर्भात. बरं, या टीईटीच्या पात्रते संदर्भात तुम्हाला अजून एक मुद्दा, तुमचा अजून एक प्रश्न मला क्लिअर करायचा आहे. बऱ्याच जणांनी काय होतं की प्ले स्टोअरला गेल्यानंतर मास्टरमाइंड अकॅडमी हे ॲप डाउनलोड करत असताना तुम्हाला या नावाचे अनेक ॲप दिसतात. म्हणून प्ले स्टोअरवर गेल्यानंतर मास्टरमाइंड अकॅडमी हे नाव टाकल्यानंतर तुम्हाला असा लोगो दिसेल, अशा लोगोचं आपलं ॲप आहे आणि ते डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला कुठला कोर्स, कुठला विषय जॉईन करायचा आहे, त्या प्रत्येक विषयाची फीस अगदी अल्प दरामध्ये, ना नफा ना तोटा, या साऱ्या महाराष्ट्रातल्या गुरुजनांची सेवा म्हणून हा कोर्स आम्ही सुरू केलेला आहे. यामध्ये गेल्यानंतर तुम्ही जो कुठला विषय जॉईन करायचा आहे त्याची फीस आमच्या गुगल पे, फोन पेवर जमा केली, त्याचा स्क्रीनशॉट पाठवला की लगेच आमची सॉफ्टवेअरची टीम तुम्हाला त्या कोर्ससाठी, तुम्हाला त्या बॅचसाठी ॲड करते. आता अजून एक प्रश्न, यूट्यूबच्या कमेंटमध्ये माझ्याकडं माझ्या सॉफ्टवेअरच्या टीमनं दिलेल्या काही कमेंटपैकीची एक कमेंट, एक शंका होती आमच्या एका ताईची, एका मॅडमची शंका होती की मी पहिल्या घटकामध्ये अगदी सुरुवातीला शिकवत असताना निरीक्षणातील दोष सांगत असताना, निरीक्षण पद्धतीतील दोष सांगत असताना एक गोष्ट सांगितली होती की अनिरीक्षण म्हणजे अपुरे निरीक्षण. तर त्या मॅडमने अशी शंका व्यक्त केली की सर अमक्या अमक्या पुस्तकामध्ये अनिरीक्षण म्हणजे निरीक्षण न करणे असं दिले. अनिरीक्षण म्हणजे निरीक्षण न करणे हे बरोबर आहे, पण अनिरीक्षण म्हणजे निरीक्षण न करणे इतकाच शॉर्ट अर्थ नाही. जर एवढा छोटा अर्थ या कन्सेप्टचा जर काढला तर अगदी असंच उदाहरण होईल. काय उदाहरण होईल की आत्ता झालेल्या ऑलिम्पिकमध्ये विराट कोहलीला का बरं कुठलं मेडल मिळालं? गोल्ड मिळालं, सिल्वर मिळालं, ब्रॉन्झ मिळालं. का गड्या एवढा भारी खेळणारा विराट कोहली त्याला कुठलंच मेडल का नाही मिळालं? ही जी चर्चा व्यर्थ आहे, कारण विराट कोहलीचा खेळ ऑलिम्पिकमध्ये नव्हताच. मग या ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या मिळवण्यामध्ये, जिंकण्यामध्ये, हरण्यामध्ये विराटची चर्चा कशाला? अजिबात नाही. सेम असं जर निरीक्षणच करायचं नाही तर त्या निरीक्षण पद्धतीला दोष काय संबंध आहे? निरीक्षणच झालं नाही तर त्या निरीक्षण पद्धतीमध्ये दोषच नाही. तुम्हाला असं विचारलं महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुके आहेत? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई उपनगर. मुंबई उपनगरामध्ये 3 तालुके, सर्वात कमी तालुके. काही जण उत्तर देतात मुंबई शहर. बरं, मुंबई शहरात किती तालुके? म्हणे 0. स्पर्धेतच नाही तर चर्चेत कशाला? म्हणून महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा जरी 0 तालुके असताना मुंबई शहर असला तरी उत्तर आहे मुंबई उपनगर. सेम तसंच ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये कोहलीची चर्चा करणं व्यर्थ आहे. तसंच जर निरीक्षणच केलं नाही तर निरीक्षण पद्धतीतला दोष असू शकत नाही. तर निरीक्षण न करणे म्हणजे अनिरीक्षण नाही, तर अनिरीक्षण म्हणजे काही बाबींचे निरीक्षण न करणे, अपुरे निरीक्षण करणं हा त्याचा अर्थ आहे. मानसशास्त्र हा विषयच असा आहे की सरळ वाचून तो कुणाला समजू शकत नाही आणि ज्याला समजलंय त्याला आयुष्यभर त्याचा उपयोग होणार आहे. कन्सेप्ट समजून घ्या. मी 14 वर्षापूर्वी याच्यावर रिसर्च केलाय, एक तप गेले आणि आज कुठं
या साऱ्या तपाचं सार तुम्हाला सांगतोय. हे एकदा रिडिंगमध्ये दोनदा रिडिंगमध्ये सांगण्या लायकीचा आणि समजून घेण्या लायकीचा भाग नाहीये. पण तुम्हाला फक्त 30 पैकी 30 मार्क्स मिळवायचे तर तुम्हाला एवढं ऐकणं, एक रिव्हिजन देणं 100% ओके. झालं. अशा रीतीनं एका मॅडमने ही जी शंका व्यक्त केली होती ती सुद्धा दूर झाली. त्याच्यानंतरचा हा तुमचा एक प्रॉब्लेम सगळ्यांचा प्रश्न होता, तो प्रश्न सुद्धा सोडवला की 2 महिन्यात TET पात्र होण्या इतका अभ्यास होईल का? 100% होणार आहे. चला आता आपण आपल्याला जो घटक शिकायचा आहे, जो भाग शिकायचा आहे तिकडे जाऊया. आज आपल्याला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या टॉपिक मधला अत्यंत महत्वाचा घटक पाहायला सुरुवात करायची. कुठला घटक आहे तर तो आहे अध्ययन. आत्ताच्या नव्या पुस्तकामध्ये तुम्हाला अध्ययन, लर्निंग असा एवढा शब्द दिसेल. याच्या अगोदरच्या पुस्तकामध्ये होता अध्ययन प्रक्रिया, स्वरूप व व्याप्ती. कसा बी असो एकच अध्ययन प्रक्रिया, स्वरूप व व्याप्ती हा टॉपिक शिकायचा आपल्याला. अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. आणि या प्रत्येक टॉपिकवर कसे कसे प्रश्न आले होते हे सुद्धा तुम्हाला त्या टॉपिकच्या संदर्भात सांगतो. सगळ्यात सुरुवातीला अध्ययन म्हणजे काय हे आपल्याला समजलं पाहिजे. बऱ्याच जणांना शिक्षण हेच अध्ययन वाटतं किंवा अध्ययन हेच शिक्षण वाटतं, परंतु त्या दोन्हीमध्ये फरक आहे. संकल्पनेमध्ये फरक आहे, स्वरूपामध्ये फरक आहे. हा काय फरक आहे हा नंतरचा भाग आहे. अगोदर अध्ययन म्हणजे काय? अध्ययन म्हणजे पहिल्यांदा अत्यंत महत्वाची व्याख्या तुमच्यासाठी मांडतो जी गॅरेटने मांडलेली. ही गॅरेटची व्याख्या सांगायच्या अगोदर साधं सोपं तुम्हाला सांगतो. जन्मापासून माणसाच्या अखेरपर्यंत, मृत्यूपर्यंत माणूस काही ना काही ज्ञान आत्मसात करत असतो, काही ना काही कौशल्य संपादित करत असतो, कुठल्या ना कुठल्या क्षमता विकसित करत असतो. मानसशास्त्राच्या भाषेत यालाच अध्ययन म्हणतात. मानसशास्त्र याच गोष्टीला अध्ययन म्हणतं. मात्र अध्ययन म्हणजे काय याची जर सर्वमान्य अर्थपूर्ण जर व्याख्या आपल्याला समजून घ्यायची असेल, शिकायची असेल तर गॅरेट या संशोधकाने व्याख्या मांडलेली आहे. आणि हा व्याख्या काय सांगतोय की अध्ययन ही अशी कृती आहे की जी नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. म्हणजे तो अध्ययनाला एक ऍक्शन म्हणतोय, कृती म्हणतोय. आणि कृती कशी आहे की ज्या कृतीमुळं नवीन परिस्थितीला प्रतिसाद देण्याचं आयोजन केलं जातं. आता ही व्याख्या अशीच्या अशी वाचली, ऐकली की तुम्हाला लगेच 100% अर्थ क्लिअर होईल असं नाही. त्याच्यासाठी आपल्याकडे मार्मिक उदाहरण असतं, अचूक. त्या उदाहरणाच्या आधारे तुम्हाला 101% अर्थ कळलाच पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात राहू दे, ही व्याख्या 2018च्या पेपर 1ला TETला आलेली आहे, पेपर फर्स्टला आलेली आहे. बर, याचा काय अर्थ आहे? उदाहरण काय आहे? एक छोटंसं बाळ आहे. प्रत्येक घरात प्रत्येकानं अनुभवलेलं उदाहरण आहे. एक छोटंसं बाळ आहे, धुडू घरामध्ये धावतंय, नको तिथं जातंय, सगळीकडे जातंय. मग आपण एखाद्या धोक्याच्या ठिकाणी जर जाणार असेल तर त्याला म्हणतो हो भोकडी, तिकडे नको जाऊ. त्याला तर ती कळतच नाही, मम्मीने एवढं थोबड का वाशिल होतं हो भोकडी. त्याला उलट आकर्षण वाटतं. मम्मी गॅसकडं ही बाळ आलं, हे गॅसकडं चुलीकडं बाळ आलं की मम्मी त्याला म्हणते आता याला इथं बी उत्सुकता निर्माण होती. मम्मीने एवढं तोंड का वाचलं, हे काय करतो? मम्मी तिथून जाण्याची वाट बघत. हाय बारीकच पण फार उद्योगी. आणि मग मम्मी तिथून गेली काही दुडू रांगत जातं आणि गॅसला हात लावित. गॅसला हात लावलं, चटका बसतो हा बरोबर. आणि मग तिकडून मम्मी आली की मम्मीला करतो अध्ययन ही अशी कृती आहे की नवीन परिस्थितीला प्रतिसाद देण्याचं आयोजन झालं. शिकला, आता इथं अध्ययन झालं, हे ऍक्शन आहे, ही कृती आहे. एक गोष्ट लक्षात असू द्या, अध्ययनाचे अनेक वैशिष्ट्य पाहिजेत आपल्याला. जे आपल्या निसर्गात बदल होत आहेत, आमची उंची वाढली, वजन वाढलं, याला अध्ययन नाही म्हणायचं, याला अध्ययन म्हणत नाही. लक्षात असू द्या, अध्ययन ही कृती आहे. याच अध्ययनाचं अजून एक वाक्य नॉर्मन मन नावाच्या संशोधकानं मांडलेले आहे. तो अध्ययनाला एक प्रक्रिया म्हणतो आणि तो म्हणतो की अध्ययन ही अशी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेच्या माध्यमातून कमी जास्त प्रमाण असेल मात्र माणसाच्या वर्तनामध्ये, व्यक्तीच्या वर्तनामध्ये कायम स्वरूपाचा बदल घडत असतो, कायम स्वरूपाचा बदल घडत असतो. आणि अशा प्रकारची ही व्याख्या नॉर्मन मंच. मागच्या वेळेस ही व्याख्या आली होती. ही व्याख्या कोणाची?
ह्यावेळेस ही व्याख्या येईल किंवा अजून कुठल्या प्रकारची व्याख्या येईल. म्हणून कन्सेप्ट एकदा डोक्यामध्ये असायला पाहिजे. टी पेपर फर्स्ट असो, पेपर सेकंड असो, काही प्रश्न नॉलेज बेसवर आहेत, ही व्याख्या कोणाची. काही प्रश्न आकलन बेसवर आहेत आणि मोस्टली प्रश्न उपयोजन बेसवर आहेत. म्हणजे तिन्ही प्रकारची तयारी तुम्हाला करायची आणि यातला पहिला भाग क्लिअर झाला. आणि त्याचबरोबर ह्या कन्सेप्ट समजून घेतल्या म्हणजे कसाही प्रश्न आला तरी तुम्हाला ते अध्ययन ओळखता आलं पाहिजे की याच्यामधलं जे उदाहरण आहे ते अध्ययनाचं कोणतं आहे, शिक्षणाचं कोणतं आहे. ओके, अध्ययनाची ही व्याख्या पाहिल्यानंतर या अध्ययनासंदर्भात आपल्याला एक वेगळी ट्रिक्स पाहिजे. खरं तर तुमच्या मानसशास्त्राच्या पुस्तकामध्ये याच्यानंतर काय दिले, अध्ययन, या अध्ययनाची वैशिष्ट्ये, त्या वैशिष्ट्यानंतर शिक्षण आणि अध्ययन यांच्यातला फरक दिलाय. त्याच्यानंतर ही अध्ययन प्रक्रिया पुढे जाते. पण आपल्याला मात्र समजून घेण्यासाठी मी 2008 सालापासून मूल्यमापन, व्यवस्थापन आणि बालमानसशास्त्र एकत्र शिकवत असतो, एका फ्लोने शिकवत असतो, कारण ते अंडरस्टँडिंगला फार भारी. हा एक मुद्दा असा की मूल्यमापनात नेऊन घातलाय, बालमानसशास्त्र विषय दिलाय आणि या मूल्यमापनातल्या विषयावर प्रश्न येतात. दर सीईटीला आणि दर टीईटीला प्रश्न आहे. त्याचं कारणच आहे की तो मुद्दा मूल्यमापनात जरी दिलाय तरी त्या अध्ययनाच्या मूल्यमापनासंदर्भाचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणतो इथं आपण शिकणार आहोत. आणि तो काय आहे तर 1948 ची घटना आहे. 1948 साली अमेरिकन शिक्षण तज्ञ डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी असं सांगितलं की अध्ययनामुळं विद्यार्थ्याच्या व्यक्तीच्या वर्तनात 3 प्रकारचा बदल होत असतो. 3 क्षेत्रातला बदल होत असतो, 3 स्वरूपाचा बदल होत असतो आणि यालाच उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण असे म्हणतात. डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी उद्दिष्टांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण 1948 मध्ये मांडलं. त्याला त्रिमितीय अध्ययन असं म्हणतात. त्रिमितीय म्हणजे 3 प्रकारचं अध्ययन, 3 प्रकारचं होतं. अध्ययनातून 3 प्रकारचा बदल होतो आणि ते आपल्याला शिकायचंय. प्रत्येक परीक्षेला याच्यावर प्रश्न आहे. पेपर फर्स्टला, पेपर सेकंडला, सगळीकडे आहे. आणि हा मुद्दा जर समजला नाही, बहुतांशी पुस्तक वाचून तुम्हाला समजणारच नाही. आता तुमच्या लक्षातच येईल की अरे बापरे, अशा प्रकारचं उदाहरण आलं असतं तर आपल्याला कळलंच नसतं. आता मात्र तुम्ही क्षणात काही मिनिटांमध्ये हा टॉपिक शिकल्यानंतर कसल्याही प्रकारचं उपयोजनात्मक आकलनावर नाही तर ज्ञानावर कसाही प्रश्न होत्या तुम्हाला पैकीचे पैकी मार्क्स पडणारे पहा. बर, हे श्रेणीबद्ध वर्गीकरण कसं आहे तर पाहूया. हे 3 मितींच त्रिमितीय 3 क्षेत्रातला बदल म्हणजे ज्ञानात्मक, म्हणजेच त्याला बोधात्मक म्हणतात. दुसरा प्रकार आहे भावात्मक आणि तिसरा प्रकार आहे क्रियात्मक. अध्ययनामुळे व्यक्तीच्या वर्तनात हे 3 प्रकारचे बदल घडत असतात. 3 प्रकारचे उद्दिष्ट आपले साध्य होत असतात आणि हे 3 प्रकार आपल्याला शिकायचे. हे 3 प्रकारांचं वर्गीकरण जे आहे कसं आहे ते अगोदर समजून घ्या. पहिला आहे ज्ञानात्मक किंवा बोधात्मक क्षेत्र. अलीकडच्या काळामध्ये आपण यालाच जास्त महत्त्व देतोय. मग त्यामध्ये ज्ञान, आकलन, उपयोजन, पृथक्करण, संयोजन, मूल्यमापन. 2 नंबरला आहे भावात्मक. भावात्मक अलीकडच्या काळामध्ये दुर्लक्ष झालेले मोठमोठे अधिकारी, मोठमोठे श्रीमंत, करोडपती, नट, हिरो, हिरोईन, अभिनेते, अभिनेत्री आत्महत्या करतायत. कारण भावनिक बुद्धिमत्तेचा, इमोशनल इंटेलिजन्स डेव्हलपच झालेला. त्याच्यामध्ये अवधान पहिला टप्पा असतो, अभिरुची किंवा प्रतिसाद दुसरा टप्पा असतो, त्यानंतर मूल्य निर्णय, संघटन, मूल्य समूह यांचा काय अर्थ आहे, याच्यावर आकलन बेसवर काय प्रश्न होतो, उपयोजनात्मक काय प्रश्न होतोय हे आपल्याला शिकायचंय. याच्यानंतर आहे क्रियात्मक क्षेत्र. आजकालच्या दुनियेमध्ये हे क्षेत्र सुद्धा दुर्लक्षित पडलंय. मात्र 3ही क्षेत्रामध्ये माणूस जर निपुण झाला तर त्याचा सर्वांगीण विकास होत असतो. याच्यासाठी 3 क्षेत्र पाहिजेत. मग त्याच्यामध्ये पहिलं क्रियात्मक क्षेत्राचा टप्पा आहे, म्हणजेच पहिलं उद्दिष्ट आहे अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकीकरण. खरं तर हे तुम्हाला एखाद्या पुस्तकामध्ये सहज मिळणार आहे, हे एवढं मिळणार आहे. पण याच्यावर प्रश्न कसे येऊ शकतात, आलेले प्रश्न सोडवण्यासाठी याची कन्सेप्ट क्लिअर कशी करायची हे तुम्हाला फक्त इथं मास्टर माइंडच्या व्यासपीठावर मिळणार आहे. आणि म्हणून याचं नाव आहे मास्टर माइंड. खरं तर हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एका पोर्तुगीज इतिहासकारानं वापरलं होतं. तो असं वर्णन करतोय की जगभरात अनेक राज्य, अनेक सम्राट होऊन गेले, अनेक साधू संत होऊन गेले ज्यांनी आपल्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवलं आहे. मात्र भारताच्या भूमीत असा एक राजा होऊन गेला आहे ज्यानं फक्त इंद्रियांवर नाही, ज्यानं आपल्या मनावरही राज्य केलंय, ज्यानं आपल्या मनावर नियंत्रण कमवलंय. मास्टर माइंड हे नाव घेत असताना, हे नाव आपल्या अकॅडमीला देत असताना, आपल्या पुस्तकाला देत असताना आम्ही अजून एक मत यात टाकलं.
ही अकॅडमी, या अकॅडमीची सुरुवात मास्तर म्हणजे गुरुजनांना शिकवण्यापासून, गुरुजनांच्या बॅच पासून झालेल्या, आणि म्हणून मास्टर माइंड या शब्दाचा संबंध आहे तुम्ही सर्व गुरुजन, शिक्षक, महाराष्ट्रातील शिक्षक बंधू आणि भगिनींशी जास्त संबंधित आहे. ओके, आता आपल्याला याच्यावर प्रश्न कसे येतात हे समजून घ्यायचंय. पण एक प्रश्न बघा, तुमच्या समोर सगळे, तरी तुम्ही कसे फसणार? तुम्हाला प्रश्न आला, ज्ञानात्मक किंवा बोधात्मक क्षेत्रातील उद्दिष्टांचा योग्य क्रम ओळखा. योग्य क्रम म्हणजे एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं. अगोदर ज्ञान होतं, त्यानंतर आकलन, उपयोजन, पृथक्करण, हा क्रम तुम्हाला इथे दिसतोय बरोबर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालं, याच्यात काही अडचण नाही. आता दुसरा प्रश्न, ज्ञानात्मक क्षेत्रातील उद्दिष्टांचा उतरता क्रम लावा. ज्ञानात्मक क्षेत्रातील हे सगळे उद्दिष्ट आहे, मग उतरता क्रम कसा? हा दिलेला क्रम उतरताय का चढताय तुम्ही सांगा. सर्व जणांचं कन्फ्युजन सुरू झालं असं, आता काय करावं, उतरता क्रम चढता क्रम. योग्य क्रम माहिती होता, उतरता क्रम चढता क्रम नाही. तर असंच होतं, पुस्तकात दिले, तुम्ही म्हणता दरवर्षी पुस्तक वाचतोय आम्ही, पाठ करतोय, काहीच येत नाही. येत कसं नाही? तुम्ही ते कन्सेप्ट समजून नाही घेतले. तर इथं सर्वात खालचा टप्पा आहे ज्ञान. चढत्या क्रमाने चाललो तर त्याच्यावरचं आहे आकलन, त्याच्यावरचा उपयोजन, त्याच्यावरचा पृथक्करण, त्याच्यावरचा संयोजन, त्याच्यावरचा मूल्य निर्णय. अशा रीतीनं हा जो क्रम दिलाय तो चढत्या क्रमाने दिलाय. ज्ञानापेक्षा आकलन अवघडे, आकलनापेक्षा उपयोजन अवघडे, उपयोजनापेक्षा पृथक्करण अवघडे, पृथक्करणापेक्षा संयोजन अवघडे, आणि संयोजनापेक्षा मूल्य निर्णय. चढता क्रम आहे, चढता क्रम. मग तुम्हाला प्रश्न विचारू, उतरता क्रमला, उतरता क्रम 1, 2, 3 म्हणजे हा उलटा, हा उलटा क्रम आहे. लक्षात ठेवला, उतरता क्रम, चढता क्रम किंवा योग्य क्रम आलं तर काय करायचंय, अगदी इथंही तसंच आणि इथंही तसं. ओके, आता जाऊया आपण एक एक क्षेत्र समजून घेऊया. त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं क्षेत्र ज्ञान, आपण त्याला नॉलेज असं म्हणतो, नॉलेज. पण ही इथपर्यंत आपल्याला माहिती, जनरल नॉलेज आपण म्हणतो. पण आपल्याला हे आपल्या मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून समजून घ्यायचं. मग या मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पहिलं जे बोधात्मक क्षेत्र आहे, पहिलं जे ज्ञानात्मक क्षेत्र आहे, या क्षेत्राचा हेतूच आहे बौद्धिक विकास साधणं. बुद्धीचा विकास साधायचा आहे, बौद्धिक विकास साधायचा आहे. आणि या बौद्धिक विकास साधत असताना पहिला टप्पा आहे ज्ञान. इथं या लेवलला जाणीव होणं, या लेवलला माहिती होणं अपेक्षित आहे. जाणीव होणं, माहिती होणं म्हणजे काय? ऐका, आपल्या शरीराची जसं हे बौद्धात्मक क्षेत्रात आहे तसं शारीरिक एक प्रक्रिया असते. हा दुसरा भाग. या शारीरिक प्रक्रियेमध्ये पहिल्या प्रकारची जाणीव होत असते संवेदना, नंतर अवबोध. संवेदना, मग यातला फरक तुम्हाला सांगतो, मग इकडे सांगतो. संवेदना, अवबोध, आणि त्याच्यानंतर मग हा. जसं जसं ज्ञान आकलन तसं संवेदना, अवबोध. दोघं नवरा बायको बागेत बसलेत. बागेत बसल्या बसल्या काय झालं कोणास ठाऊक, बायकोने नख वाढलेले होते आणि असा काही नवऱ्याला जोराचा चिमटा घेतला, डचकुने डचकला. याला संवेदना झाल्या, वेदना झाल्या, पहिली स्टेप शरीराची. आणि मग बायकोकडे पाहिल्यानंतर याच्या लक्षात आलं आपली काय चूक झाली होती. बायकोनं का चिमटा घेतला होता? शेजारी बायको असताना हा दुसरीकडे असा टाका 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 बघत होता. आणि मग लक्षात आलं दुसरीकडे बघत होता, बायकोला राग आलाय म्हणून बायकोने चिमटा घेतलाय. याला म्हणायचं अवबोध. सेम असंच, सेम असंच गुरुजींनी सांगितलंय. दिवस या शब्दाला दिन म्हणतात, दिवसाला दिन म्हणतात. संपला, जाणीव झाली. सरांनी सांगितलं एवढं, बस. याच्या पलीकडे काय? दिवस कसा निर्माण होतो, दिवस म्हणजे एक्झॅक्ट काय प्रक्रिया होते याची काय माहिती नाही, फक्त जाणीव झाली, फक्त माहिती झाली. इथं या टप्प्यावर माणसाच्या, व्यक्तीच्या, बालकाच्या स्मरणशक्तीला महत्व असतं. गुरुजींनी एवढं सांगितलं आणि एवढं ध्यानात ठेवायचं. काय? दिवस म्हणजे दिन, संपला विषय. मग या टप्प्यावर प्रश्न कसे येणार? या टप्प्यावर प्रश्न कसे येणार? विद्यार्थी अमक्या अमक्या प्रकाराची व्याख्या सांगतो. पण त्याला याच्या वाक्यावरून आपल्याला त्याला कळलंय का, हे समजलंय का? अजिबात नाही. विद्यार्थी समानार्थी शब्द सांगतो, फक्त त्याने ध्यानात ठेवलंय, पाठ ठेवलंय, स्मरण ठेवलंय. विद्यार्थी विरुद्धार्थी शब्द सांगतो, याला म्हणायचं ज्ञान. याला म्हणायचं. पण लहान लहान मुलांचे पाढे पाठ असतात, काही काहींचे 150-150 पर्यंत पाढे पाठ असतात. आणि मग त्याला अचानक म्हणा, ते एकदम फास्ट भारी पाढे म्हणतो. 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32. त्याला अचानक म्हणा 8 च किती रे? 8 च अचानक म्हणलं त्याला येत नाही. मग ते परत असं करतं 8 1 8 8 2 16 8 3 24 असं मोजतं. असं काय? कारण त्याने फक्त स्मरणात ठेवलंय.
या 8 दुणे 16, या 16 आणि 8 मध्ये काय संबंध हे समजून नाही घेतला, म्हणजे आकलन नाही झालं, त्याने फक्त पाठ केले. स्मरण हा पहिला टप्पा आहे, स्मरण हा पहिला टप्पा आहे. झालं. अशा रीतीनं आपला हा पहिला टप्पा क्लिअर झालाय. याच्यावर कसे बी उदाहरण येऊ द्या, व्याख्या सांगतो, समानार्थी शब्द सांगतो, विरोधार्थी शब्द सांगतो. हा पहिला टप्पा ज्ञानाचा. यानंतर दुसरा टप्पा जो आहे, हा दुसरा टप्पा महत्वाचा आहे. दुसरा टप्पा याच्या पुढचा आहे, अर्थात म्हणून याच्या अवघड असणार आहे. कुठला टप्पा आहे तर आकलन. आकलन क्रमांकाचा हा दुसरा टप्पा आहे. मग आकलन, या आकलनामध्ये समजण्यावर भर असतो. जी कुठली जाणीव झाली, ज्या कुठल्या कन्सेप्टची घटनेची माहिती झाली, ती घटना समजणं गरजेचं असतं. मग मगाशी शिकवलेलं की दिन म्हणजे दिवस, तो विद्यार्थी दिवसाचा अर्थ स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या शब्दात सांगतोय, याला म्हणायचं आकलन. तो विद्यार्थी स्वतःच्या भाषेत, मगाशी असं आपण पाहिलं की विद्यार्थी दिन या शब्दाची व्याख्या सांगतो, ज्ञान. विद्यार्थी दिन या शब्दाची स्वतःच्या शब्दात व्याख्या सांगतोय, स्वतःच्या भाषेत व्याख्या सांगतोय, याला म्हणायचं आकलन. ज्ञान आणि आकलनामधला हा एक महत्वाचा फरक आहे. अजिबात फसले नाही पाहिजे. परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे. 2010च्या सीईटीला प्रश्न आला होता, विद्यार्थी फरक स्पष्ट करतो. त्याला समजल्याशिवाय तो फरक स्पष्ट करू शकत नाही. फरक स्पष्ट करतोय, स्पष्ट करून सांगतोय, म्हणजे त्याला आकलन झालंय. आकलनच्या लेवलला हा मुद्दा आहे. आणि पहा याच्यावर गंमत, हे उदाहरण तुम्ही नीट समजून घ्या. विद्यार्थी एखाद्या कथेचा, एखाद्या कवितेचा, एखाद्या पाठाचा सारांश सांगतोय, सारांश सांगतोय. समजल्याशिवाय सारांश सांगू शकत नाही, सारांश. पण पहा, विद्यार्थी अनेक मुद्द्यांचा वापर करून कथा तयार करतोय, इथं आकलन नाही. इथं फार लांबचा मुद्दा आहे, इथं फार पुढचं उद्दिष्ट आहे, ते नंतरच आहे. पण इथं लक्षात राहू द्या की एखाद्या कथेचं, कवितेचं, प्रसंगाचं सारांश सांगतो, त्याला ते कळलंय म्हणून सांगतोय. मध्यवर्ती कल्पना म्हणजे एक सारांशासारखाच हा भाग आहे की एखाद्या प्रसंगाचा, एखाद्या धडाचा, एखाद्या कथेची मध्यवर्ती कल्पना तो मांडतोय. अशा रीतीने हे आकलन. अशा रीतीनं स्वतःच्या भाषेत तो एखादा नियम सांगतोय, एखादा सिद्धांत सांगतोय, एखादं सूत्र स्वतःच्या भाषेत सांगतोय, याला म्हणायचं तो विद्यार्थी आकलनच्या या लेव्हलला आहे, या लेव्हलला आहे. याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची कन्सेप्ट जी आहे, तिसऱ्या क्रमांकाची कन्सेप्ट म्हणजे उपयोजन. जे ज्ञान तुम्हाला मिळालंय, जे ज्ञान मिळवलंय, त्याचं तुम्हाला आकलन झालंय. अपरिचित ठिकाणी नवीन एखाद्या प्रसंगामध्ये त्या ज्ञानाचा उपयोग करणं, याला म्हणायचं उपयोजन. आणि आपलं बालमानसशास्त्र हे उपयोजनात्मकच प्रश्न आपल्याला विचारते. आणि याच्यासाठी आपल्याला तयारी करायची की कसेही उपयोजनात्मक प्रश्न आले ते. माणसानं जीवन जगत असताना सुद्धा मिळवलेल्या ज्ञानाचा जर उपयोग केला नाही तर त्याचा काही उपयोगच होत नाही. आणि म्हणून उपयोजन हे दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा फार महत्वाचं आहे. एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला, एक साधं उदाहरण, आणि मग तुम्हाला उपयोजनाचा मानसशास्त्रामध्ये टीईटी साठी आणि आपल्या आयुष्यासाठी किती उपयोग आहे तुम्हाला सांग. 2 मित्र रस्त्याने प्रवास करत होते. त्यातला एक मित्र आंधळा होता, एक मित्र डोळस होता, चांगला होता. मग जो डोळस होता त्या डोळस मित्रानं आंधळ्या मित्राला आपल्या सायकलवर बसवलं आणि त्यांचा प्रवास चाललाय. थोडा प्रवास केल्यानंतर या डोळस मित्रानं सायकल थांबवली. सायकल थांबवल्यानंतर आंधळा मित्र सायकलवरून खाली उतरला. म्हणलं, का रे बाबा, का थांबवली? त्यावेळेस त्या डोळस मित्रानं आंधळ्या मित्राला सांगितलं, अरे थांब, या रस्त्याच्या कडेला फार सुंदर सुंदर हिरवे हिरवे गार भोपळे लगडलेले आहेत. भोपळ्याच्या वेलाला ते 2-4 भोपळे आपल्याला भाजीसाठी घरी नेतो. असं म्हटल्यानंतर तो आंधळा म्हटला, अरे कशाला घेतोय भोपळे, ते कडू आहेत. आता याला काहीच दिसत नाही आणि ते भोपळे कडून दिसले. नुसते भोपळे दिसले नाही तर ज्याला दिसतंय ते त्याला दिसलं नाही. काय तर ते कडू आहेत. डोळस मित्राला दिसते ते भोपळे, पण कडू आहेत हे कसं दिसणार आहे? मात्र या आंधळ्याला दिसले, हे कसं शक्य आहे? या डोळस मित्रांना त्याचा विचारच केला नाही की याला काय कळतं, याला दिसतच नाही. भोपळे तोडले, पिशवीत भरले आणि आला परत. आल्यानंतर सहज म्हणला की काय बी सांगतो, मी खाऊन दाखवतो तुला. भोपळा तोडला, फोडला आणि तोंडात घातला. अतिशय कडू लागला, फेकून दिला. त्याला धक्काच बसले. आंधळ्याला कसं कळलं?
ते आश्चर्य तसंच मनात दाबून त्यांचा प्रवास पुन्हा सुरू झाला. प्रवास करता करता नेमकं त्यांना अचानक त्यांच्या गावचे पाटील दिसले. मोठ्या रुबाबात असलेले पाटील 4 चाकीमध्ये चाललेले होते. पाटलाने यांना हाक मारली, कुठे चालले रे? आणि मग यांनी सांगितलं, काय नाही, आम्ही चाललो इकडे इकडे. पाटील म्हणले, चला आपल्याला काय बाजारामध्ये घोडा घ्यायचा. गेली. मग आता पाटील म्हणतात म्हटल्यानंतर ऐकावं लागेल. हे गेले घोड्याच्या बाजारात. अनेक घोडे पाटलानं पाहिलं, 5 लाखाचा, 10 लाखाचा, आणि एक घोडा 15 लाखाचा पाटलाला आवडला. पाटील आता ते फायनलच करणार. तेवढ्यात हा डोळस मित्र म्हणला की माझ्या आंधळ्या मित्राला पाटील साहेब काहीतरी कळतंय बघा बा, आपण त्याला घोडा दाखवून बघू. आंधळा मित्रही म्हणला चला. आंधळा मित्र घोड्याच्या जवळ गेला. त्या घोड्याच्या पाठीवरून असा हात फिरवला. हात फिरवल्यानंतर तो आंधळा मित्र पाटलाला म्हणतोय, पाटील घोडं घेऊ नका. पाटील म्हणतात, का एवढं भारी ताजं तवाना दिसतंय, टष्टची तेजस्वी दिसतंय, तरी का नको म्हणतोय? तुला काय कळतंय, तू तर आंधळा. त्यावेळेस पाटलांना या आंधळ्यानं सांगितलं की हा घोडा बालपणी म्हशीचं दूध प्यालेलं आहे. आता याला घोडाच दिसत नाही आणि हा सांगतोय बालपणी हा घोडा म्हशीचं दूध प्यालंय. पाटलाला आश्चर्यच वाटलं. त्या डोळ्यास मित्राला आश्चर्य वाटलं. तेव्हा या पाटलानं मूळ मालकाला, घोड्याच्या मालकाला विचारलं, बाबा रे खरं आहे का? तर मालक म्हणला, हो, हा घोडा जेव्हा जन्मला तेव्हा याच्या आईचा एका आजारानं मृत्यू झाला. मग याला जगवायचा कसा? तर म्हणून यानं म्हशीला पाजला. ओके, पाटलाला धक्काच बसला. पण या आंधळ्याला कळलं कसं? तेव्हा पाटलानं आंधळ्याला विचारलं की हे तुला कळलं कसं रे? तुला काही जादूटोणा येतं का? तर म्हणला, अजिबात नाही, मी मिळवलेल्या ज्ञानाचं उपयोजन करतो. म्हणजे काय? मग अशी भोपळ्याचं उदाहरण म्हणला. रस्त्याच्या कडेला एवढा मोठा रस्ता आहे, हजारो लोक दिवसभरात येत आहेत जात आहेत, आणि एवढे हिरवे गाड भोपळे भारतात तरी राहू शकत नाही. ते कडू होते म्हणून राहिलेत साधनवाल्याचे. आणि बरं घोड्याचं म्हणले कसं? भोपळ्याचं ठीक आहे, घोड्याचं म्हणले, अनोळखी माणूस घोड्याच्या पाठीवरून हात फिरवत असताना घोडा एक तर शांत बसणारच नाही, एखादी तर लात पॅकटात घालीन. बर लात नाही मारली तर तो त्याची त्वचा अशी थर्र करत असतो, त्याला ते सहन होत नाही पाठीवरून हात फिरवलं. मात्र हे म्हशीसारखं एकदम शांत राहिलं, उलट त्यानं रिलॅक्स फील केलंय. तेव्हाच ओळखलंय हे म्हशीचं दूध पिलंय. उपयोजन अगदी तसंच बोधात्मक क्षेत्रामध्ये ज्ञान आकलन मिळवल्यानंतर त्या ज्ञानाचं अपरिचित ठिकाणी उपयोजन करायचं असतं. गुरुजींनी सांगितलंय. गुरुजींनी काय सांगितलंय? एक वाक्प्रचार शिकवलाय, वाक्प्रचार पाठ केला, ज्ञान झालं, वाक्प्रचाराचा अर्थही समजून घेतला, आकलन झालं. आता वाक्यात बोलताना उपयोग केला जातोय, उपयोजन. कान फुंकणे सांगितलं होतं. कान फुंकणे गुरुजींनी सांगितलं होतं. कान फुंकणे म्हणजे काय अर्थही कळला होता. आणि मग बोलता बोलता वापर केलाय की माझ्या विरोधात अमक्या अमक्याने शिक्षकांचे कान फुंकले म्हणून शिक्षकांनी बेदम चोप दिला. बोलताना वापर केलाय, ज्ञानाचा वापर केलाय, म्हणजे उपयोजन. म्हणजे उपयोजन. लक्षात राहू द्या, एखादं गणिताच्या शिक्षकांनी सूत्र शिकवलंय, सूत्राचा वापर करून गणित सोडलंय, इट इज कॉल्ड उपयोजन. चला, अशा रीतीनं हे उपयोजन. पण आता तुम्हाला उपयोजन आणि संश्लेषण यात कन्फ्युजन होऊ नये म्हणून तुम्हाला सांगतो. विद्यार्थी सूत्राचा वापर करून गणित सोडवतोय, विद्यार्थी नियमाचा वापर करून गणित सोडवतोय, विद्यार्थी प्रमेयाचा वापर करून गणित सोडवतोय, विद्यार्थी नियमाचा वापर करून समस्या सोडवतो. याला उपयोजन म्हणायचं. मात्र विद्यार्थी अनेक सूत्रांचा वापर करून गणित सोडवतो, याला म्हणायचं संश्लेषण. का म्हणायचं पुढे पाहणार आहोत. पण फरक लक्षात राहू द्या की अशा रीतीने या दोन्हीतला फरक आहे आणि याच्यावर फसवलं जाण्याची शक्यता आहे. तुम्ही फसू शकता, मात्र मास्टर माइंडचा एकही विद्यार्थी फसू शकत नाही. एवढी कन्सेप्ट तुमची क्लिअर व्हायला पाहिजे. याच्यासाठी जाऊ आपण पुढच्या टप्प्याकडे. उपयोजनानंतरचा पुढच्या क्रमांकाचा टप्पा आहे पृथक्करण. या पृथक्करणाला विश्लेषण असं म्हणतात. वेगळं वेगळं करणं, पृथक्करण करणं म्हणजे वायली निघणं, वेगळं करणं, सेपरेट सेपरेट. मग इथं काय अपेक्षा? ज्ञान मिळाले, ते समजलंय म्हणजे आकलन झालंय, त्याचा वापर आयुष्यामध्ये करता येतोय, उपयोजन झाले. याचा पुढचा टप्पा आहे पृथक्करण विश्लेषण. एखादा शिक्षण क्षेत्रामधला मुद्दा आहे किंवा एखादं यंत्र आहे, तर ते यंत्र, एक यंत्र अनेक छोट्या छोट्या भागांनी बनलेलं असतं.
त्या छोट्या छोट्या भागांमध्ये परस्पर संबंध काय आहे, त्यांच्यामध्ये समन्वय कसा चालतो, त्यांच्यातला परस्पर संबंध कसा आहे हे समजणं म्हणजे पृथक्करण होय. एखादा मुद्दा आहे शिक्षण क्षेत्रातला, त्या एका घटकामध्ये अनेक छोटे छोटे उपघटक आहेत आणि त्या अनेक छोट्या छोट्या उपघटकांमध्ये काय संबंध आहे, ते घडले कसे, उद्या कसे आले हे समजणं म्हणजे हे या टप्प्यापर्यंतच नाही. म्हणजे इथं काय आहे, एका घटकाचे विविध उपघटकांचं विश्लेषण. उदाहरणार्थ एखादं मशीन आहे, मग त्या मशीनचे वेगळे वेगळे स्पेअर पार्ट, वेगळे वेगळे भाग कार्य कसे करतात हे विद्यार्थी सांगतो, हे स्पष्ट करतोय, म्हणजेच त्याला हे पृथक्करण जमलेलं आहे, म्हणजेच त्याला हे विश्लेषण या टप्प्यापर्यंत तो आलाय. पहा, 1857चा उठाव हा एक इतिहासातला घटक आहे. मात्र हा शिकत असताना विद्यार्थी किंवा हा घटक शिकवल्यानंतर विद्यार्थी 1857च्या उठावाची कारण, 1857च्या उठावातील घटना, 1857च्या उठावाच्या अपयशाची कारण, 1857च्या उठावाचे परिणाम, 1857च्या उठावा संदर्भाची मतमतांतर, एवढ्या सगळ्यांचं विश्लेषण करतोय. म्हणजे तो या टप्प्यापर्यंत पोहोचलाय, या टप्प्यापर्यंत पोहोचलेला आहे. पहा, यानंतर जाऊया आपण पुढच्या क्रमांकाच्या उद्दिष्टाकडे. पुढच्या क्रमांकाचं उद्दिष्ट ते याच्यापेक्षा अवघड आहे. आता वायली करायचं, वायली निघणं सोपं आहे, एकत्र राहणं अवघड आहे. म्हणजे पृथक्करणाच्या पुढचा टप्पा आहे, विश्लेषणाच्या पुढचा टप्पा आहे संश्लेषण, संयोजन. आमच्या गावातल्या एका माणसाने एक गाडी आणली, 4 व्हीलर गाडी आणली. म्हणलं आपण लय हुशार आहे, म्हणलं आपण गाडी खोलीत असतोय आणि परत जोडीत असतो. त्याला 10-20 पाने भेटले. 10-20 पाहण्यांच्या आधारे त्याने अख्खी गाडी खोलली. एकदम म्हणला वा, आपण इंजिनियर पेक्षा मेकॅनिकल पेक्षा हुशार. त्याला म्हणलं आता परत बसवली त्यांनी गाडी. फक्त 1-2 घमेले नट तसे शिल्लक ठेवले आणि मग जशी गाडी सुरू झाली तसं एक 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 पाठ गळायला लागलाय. मला काय सांगायचंय तर वेगळं वेगळं करणं, गाडी खोलणं जसं सोपं होतं आणि गाडी एकत्र करणं, बसवणं, जोडणं अवघड आहे, तसं पृथक्करण सोपं आहे, संयोजन अवघड आहे. संयोजन अवघड आहे. मग इथं काय, विद्यार्थी अनेक नियमांचा वापर करतोय, अनेक सूत्रांचा वापर करतोय, अनेक सिद्धांताचा वापर करतोय आणि ते एकत्र करून काहीतरी कार्य साधतोय, त्यांचं एकत्रीकरण त्याला जमतंय. म्हणजे तो या टप्प्यावर आहे, म्हणजे तो या टप्प्यावर आहे. मग याच्यामध्ये कितीतरी भूमितीतल्या अनेक उदाहरण सोडवत असताना, एक समस्या सोडवत असताना आपल्याला अनेक नियमांचा वापर करावा लागतो, अनेक प्रमेयांचा वापर करावा लागतो. यालाच म्हणायचं संयोजन. आपण फक्त उपयोजन नाही करत, सूत्राचा वापर करत नाही, तर अनेक सूत्र एकत्र करतोय. दॅट्स वाय संयोजन, संश्लेषण. मग इथं एक उदाहरण आहे, हे उदाहरण परीक्षेला येऊ शकतं. काय तर दिलेल्या मुद्द्यांवरून निबंध लिहिणे, दिलेल्या मुद्द्यांवरून कथा लिहिणे, कथेचा सारांश सांगणे आकलन आहे, पण दिलेल्या मुद्द्यांवरून कथा तयार करणे म्हणजे अनेक मुद्दे दिलेत ते एकत्र करून कथा तयार केली जाते. अनेक मुद्दे दिले त्याच्यावरून निबंध तयार केला जातोय आणि म्हणून हे संयोजन, हे आहे संश्लेषण. अजिबात चुकले नाही पाहिजे कुठल्याही प्रकारचा प्रश्न. मी मगाशी उपयोजन आणि संश्लेषण मधला एक फरक सांगितला होता. विद्यार्थी सूत्राचा वापर करून गणित सोडतो, याला म्हणायचं उपयोजन, आणि विद्यार्थी अनेक सूत्रांचा वापर करून गणित सोडवतोय, गणितातील समस्या सोडवतोय, अनेक सूत्रांना एकत्र करतोय, याला म्हणायचं पृथक्करण, संश्लेषण. बर, यानंतरचा पुढचा जो टप्पा आहे, हा टप्पा सर्वात अवघड, सर्वात क्लिष्ट, गुंतागुंतीचा, जटिल आणि बोधात्मक क्षेत्रातला शेवटचा टप्पा कोणता तर हाच. या टप्प्यापर्यंत कितीतरी लोक पोहोचतच नाही, त्यांना कळत असतं पण वळत नाही. जे म्हणतो ते इथे ज्ञान झालंय, आकलन झालंय, सगळं झालंय, वळत नाहीये. म्हणजे काय, जीवनामध्ये योग्य काय अयोग्य काय हे समजणं, हे योग्य प्रकारे निर्णय घेणं, जीवन जगत असताना योग्य निर्णय घेणं, वाईट काय चांगलं काय, भलं बुरं, योग्य अयोग्य, नैतिक अनैतिक, या सगळ्या गोष्टी जाणून त्या वर्तनात आणणं, याला म्हणायचं मूल्य निर्णय.
हा बोधात्मक क्षेत्राचा शेवटचा टप्पा आहे. शेवटचा टप्पा आहे पहा. उदाहरणार्थ कुठेतरी भांडणं चालू आहे हे कळत असन, पण हे नुसतं अनेकांना कळून उपयोग नाही. तर मग ते भांडणं, ते वाद वाईट कसं आहे, त्या वादातून काहीच निष्पन्न होत नाही हे पटवून सांगणं, ते वर्तनात आणणं, याला म्हणायचं मूल्य निर्णय. हा बोधात्मक क्षेत्राचा शेवटचा टप्पा आहे. अशा रीतीनं त्रिमितीय अध्ययन नावाच्या टॉपिकमध्ये, म्हणजे अध्ययन जे 3 प्रकारच्या पद्धतीने 3 प्रकारे होत असतं. अध्ययनाने वर्तनाचे 3 प्रकारचा बदल होत असतो. त्यातलं पहिलं क्षेत्र जे आहे, पहिलं क्षेत्र कोणतं? बोधात्मक क्षेत्र, म्हणजे ज्ञानात्मक क्षेत्र, जिथं बौद्धिक विकास अपेक्षित असतो. तो बौद्धिक विकास कुठल्या टप्प्यानं, कुठल्या उद्दिष्टानं चालू असतो, ते उद्दिष्ट आपण आज इथं पाहिले आणि त्या उद्दिष्टाचा हा शेवटचा आहे. ज्ञान, आकलन, उपयोजन, पृथक्करण, त्यालाच आपण विश्लेषण म्हणतो. त्यानंतर संयोजन, संयोजनालाच आपण संश्लेषण म्हणतो. आणि 6व्या क्रमांकाचा उद्दिष्ट आहे मूल्यमापन. बोधात्मक किंवा ज्ञानात्मक क्षेत्र आपलं संपलं. हा क्रम विसरायचा नाही. चढता क्रम आला तरी समजला पाहिजे, उतरता क्रम आला तरी समजला पाहिजे. आणि त्यातल्या सर्व टप्प्यावर ज्ञानावर प्रश्न येऊ, आकलनावर प्रश्न येऊ, नाही तर उपयोजनावर प्रश्न येऊ, तुम्हाला हे क्षेत्र, याच्या पलीकडचा एकही प्रश्न तुम्हाला सापडायचा नाही. पाहिजेत या टॉपिकवर याच्या पलीकडे प्रश्न कसे आलेले, याच्या अगोदर प्रश्न कसे आले. पहिला प्रश्न 2013च्या TETला पेपर 1ला आलेला आहे. प्रश्न काय? खाली काही वर्तन बदल दिलेले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे तो ओळखायचा. बोधात्मक आत्ता शिकलोय तो क्षेत्र, ते बोधात्मक वर्तन बदल पहा किती सोपं आहे. की आपण जे शिकलो हे याच्या पुढचं हे प्रश्न किती सोपं आहे. शारदा सुंदर भरतकाम करते. भरतकाम करते, काम ऍक्शन आहे, कौशल्य म्हणजे क्रिया कौशल्य, क्रियात्मक क्षेत्र आहे. संपला विषय, ते उत्तर नाही. पुढे राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे. प्रेम आहे, भाव आहे. इट इज रिलेटेड टू इमोशन्स. नाही, ज्ञानात्मक नाही. चला भावात्मक आहे ते. त्यानंतर पहा, विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवितो. परिच्छेद वाचतोय आणि त्यावरच्या उत्तर सोडतोय, याचाच अर्थ आहे हेच बोधात्मक क्षेत्र आहे, हेच ज्ञानात्मक क्षेत्र आहे. बरं, आपण शेवटचंही बघू की हे काय आहे. सुनीताला शंख शिंपले जमवण्याचा छंद आहे, आवड आहे. मग याचाच अर्थ ते भावात्मक क्षेत्र आहे. अशा रीतीने एकच उत्तर आपला तिसरा पर्याय, विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवितो. एक लक्षात राहू द्या, आपण प्रत्येक टॉपिकवर कुठले कुठले प्रश्न या अगोदर आले होते हे तो पाहणारच आहोत. पण आपण शेवटच्या आठवड्यामध्ये 10 टोटल टेस्ट सर्व विषयांच्या सोडवणार आहोत. तुम्ही मग 1 विषय 2 विषय जरी जॉईन केलेला असला तरी तुमच्याकडून या सर्व टोटल टेस्ट 150 मार्कांच्या टोटल टेस्ट आम्ही सोडून घेणार आहोत. मग यामध्ये मानसशास्त्र माझ्याकडे, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, जे अर्थशास्त्र, जे विषय माझ्याकडे, त्या विषयाचे प्रश्न मी सोडून घेणार आहे. आमचे गणिताचे शिक्षक तुमच्याकडून गणिताची प्रश्नपत्रिका सोडून घेतील. आमचे विज्ञानाचे शिक्षक विज्ञानाचे प्रश्नपत्रिका तुमच्याकडून सोडून घेतील. दररोज आता आठवड्याभरानंतर दररोज आपल्या ॲपमध्ये, खरं तर अशी आमची इच्छा होती की सर्व लेक्चर्स यूट्यूबला द्यावेत. मात्र या यूट्यूबवर आमच्या PDF नोट्स तुम्हाला देता येत नाहीत. या यूट्यूबवर तुमचा टेस्ट घेता येत नाही, तुम्ही किती अभ्यास केला हे पाहता येत नाही, तुमचा अटेंडन्स चेक करता येत नाही. आणि तुमच्या सक्सेससाठी या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि म्हणून आपण आपल्या स्वतःचं मास्टरमाइंड अकॅडमी नावाचं ॲप डेव्हलप केलं. अत्यंत उच्च दर्जाचं हे सगळं टेक्निक डेव्हलप केलं आणि तुमच्या TET साठी ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्ही पात्र ठरणारच 100%. आपला रिझल्ट 100% असणारी आम्हाला खात्री आहे. पुढचा प्रश्न, अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली. हा प्रश्न आला 2018ला पेपर 1ला. आणि मग पहिला पर्याय जॉन लॉक, दुसरा पर्याय जॉन हर्बर्ट, तिसरा विल्बर श्रॉम, चौथा गॅरेट. मगाशी शिकलो आपण गॅरेटची व्याख्या. पहा, म्हणजे ज्ञानावर प्रश्न आलाय. हा प्रश्न ज्ञानावर आहे, हा प्रश्न उपयोजनावर. बरोबर आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न आला होता पहा, हा तर प्रश्न याच्या पुढचा आहे पहा,
खाली दिलेल्या मानवी वर्तनातील विकासाच्या 3 पातळ्या आणि त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या त्यांचा पर्याय कोणता? म्हणजे जोड्या लावायच्यात. पाहूया आपण या योग्य जोड्या कशा आहेत. इकडे विकास पातळी दिली आणि इकडे उदाहरणे दिल्या. विकास पातळी, शारीरिक पातळी, बौद्धिक पातळी, भावनात्मक पातळी. म्हणजेच काय, शारीरिक पातळी म्हणजे क्रियाकौशल्य, क्रियात्मक क्षेत्र आहे. बौद्धिक पातळी म्हणजे बोधात्मक क्षेत्र आहे आणि भावनात्मक पातळी म्हणजे भावात्मक क्षेत्र आहे. अशा रीतीने हे 3 क्षेत्र जे त्रिमितीय अध्ययनात आहेत ते. मग इथं याचं काय उदाहरण आहे पहा, उत्तर पहा. कल्पनाशक्तीचा विकास होणे, अभिवृत्ती निर्माण होणे, निरनिराळी कौशल्य संपादन करणे. मी म्हणतो हे आपण पाहिलंच नाही, नुसतं एवढ्या वाक्यावरून आपण समजू शकतो हे कुठल्या क्षेत्रात आहे. पहा, शेवटून सुरुवात करू, काय अडचण नाही. निरनिराळी कौशल्य निर्माण होणं, स्किल, कौशल्य निर्माण करायचे. क्रियात्मक क्षेत्र आहे, साधं सोपं आहे. चोरी करतोय, हातचलाखी करतोय, कौशल्य आहे, कौशल्य, क्रिया कौशल्य. तर अशा रीतीनं हे क्रियात्मक क्षेत्र आहे. अभिवृत्ती निर्माण करणं भावात्मक क्षेत्र. आणि मग हा कल्पनाशक्तीचा विकास आहे, हा कल्पनाशक्तीचा विकास हा इथं बौद्धिक पातळी. म्हणजेच आपल्या या जोड्या कशा होतील, शारीरिक पातळी म्हणजेच इथं निरनिराळी कौशल्य निर्माण करणं, बौद्धिक पातळी कल्पनाशक्तीचा विकास होणं आणि भावनात्मक पातळी अभिवृत्ती निर्माण करणं. आहे की नाही सोपं? आत्तापर्यंत जेवढे प्रश्न आलेत आपल्या या टीचिंगच्या बाहेरचे नाहीतच आणि इथून पुढे बी नसणार आहेत. कारण आपण एकदम मुळाशी जाऊन शेंड्यापर्यंत भिडत असतो, कुठलाही टॉपिक आपण ठेवत नसतो. आणि लक्षात राहू द्या, आपण मानसशास्त्रामधला बाल मानसशास्त्र अध्यापन शास्त्र यामधला प्रत्येक टॉपिक शिकणारच, प्रत्येक टॉपिकवरच्या टॉपिक टेस्ट घेणार आहोत. आणि त्यामुळं तुम्ही चिंता करायची नाही. दररोज 4 तास सेल्फ स्टडी आणि दररोज 4 तास लेक्चर जर केले, असे 8 तास, फक्त 2 महिने, ही वेळ तुमची संघर्षाची आहे. मात्र पुढची वेळ तुमचीच. तुमची वेळ जर तुम्हाला बदलायची असेल तर तुमची ही वेळ तुम्हाला जागून आणि संघर्षात काढावी लागणार आहे. आयुष्यातले काही क्षण जर मनासारखं तुम्हाला पहा, आयुष्यातलं काही क्षण तुम्ही जर मनाविरुद्ध जगलात तर आयुष्यभर तुम्हाला मनासारखं जगता येणार आहे. यासाठी वेळ द्या, यासाठी वेळ द्या, अभ्यास करा. आजच्या या भागामध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटू पुढील भागामध्ये. धन्यवाद.